तब्बल 575 पायऱ्या चढून आम्ही आलो आहोत किष्किंधातल्या अंजनाद्री पर्वतावर। तुम्हाला माहितीच आहे की पराशर पुराण असेल किंवा स्कंद पुराण असेल, याच्यामध्ये हनुमंताचा जन्म किष्किंधामधल्या अंजनाद्री पर्वतावर झाला असं म्हणतात। काही लोकांचं म्हणणं आहे, अभ्यासकांचं म्हणणं आहे की आंध्रामधल्या सप्तगिरीमध्ये तिरुपतीचे जे 7 डोंगर आहेत त्याच्यामध्ये असणाऱ्या किष्किंधामध्ये हनुमंताचा जन्म झाला। महाराष्ट्रातील लोक असं मानतात की नाशिक जवळ असलेल्या अंजनगिरी पर्वतावर हनुमंताचा जन्म झाला, पण कर्नाटकात अशी मान्यता आहे की हंपी जवळ असलेल्या किष्किंधा इथल्या अंजनाद्री पर्वतावर, या पर्वतावर हनुमंताचा जन्म झाला। एकच महिन्याने असलेल्या चैत्र पौर्णिमेला हनुमंताची जयंती आहे। इथं आल्यानंतर खूप छान निसर्ग सौंदर्य सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। दगडांचे डोंगर आहेत आणि या बाजूला तुंग आणि भद्रा या नद्या इथं आपल्याला पाहायला मिळतात। शिवाय संध्याकाळच्या वेळेस इथं आल्यानंतर अगदी मोठमोठे दगड, 2-2, 3-3 मजली इमारती एवढे मोठमोठे दगड इथं एकावर एक जणू काही कोणीतरी रचलेत का असं वाटतं। आणि त्या दगडांच्या डोंगरावरून सूर्य मावळतीला जाताना पाहायला मिळतं। सूर्यास्ताला इथं आल्यानंतर एक वेगळा आनंद आपल्या सगळ्यांना इथं घेता येतो। Hey,